चायना बरेच दिवस यायचं होतं आम्हाला. हा तर खूप मागे लागला आहे. याच्या मागे लागण्यामुळेच मी आलो आणि आता फर्स्ट टाईम चायना एक्सपिरियन्स करतो आहे. आम्हाला घ्यायचं सिम कार्ड पण काही कळत नाही आहे. आता इथे सिक्युरिटी आहेत. आतमध्ये रिसेप्शनला विचारलं, इथे कोणालाच इंग्लिश येत नाही. ट्रान्सलेट करून पण त्यांना कळत नाही आहे किंवा कळतं आहे पण इथे सिमचे दुकानं कुठे आहेत काही कळत नाही आहे. तर बघा आता त्यांना पण काही सांगता येत नाही आहे. सो आम्ही शोधतो आहे की कुठे सिमचं दुकान आहे. आत्ता माझ्याबरोबर ते तन्मयचं जे प्रोडक्ट आहे त्या कंपनीमधले एम्प्लॉईज आहेत आमच्याबरोबर. इथे ते आम्हाला विजिट करायला आलेले. म्हणजे आम्ही जेव्हा हॉटेलला चेक इनला आलो तेव्हा त्या कंपनीकडून पटकन त्यांना पाठवण्यात आलं आमच्यावर लक्ष देण्यासाठी. सो आम्हाला ते भेटले आणि मग आता रिफ्रेशमेंटनंतर पुन्हा आलेत ते इथे येत आहेत मागे. सो ते त्या कंपनीतले वर्कर्स आहेत आणि आता तेच की त्यांच्याबरोबर चाललो आहे, कुठे सिम मिळतं आहे का बघतो आणि देन ते आम्हाला लंचला पण घेऊन जातील. कुठे मी सांगितलं आहे तर मग व्हेजिटेरियन आहे तो, फक्त अंडं खातो म्हणून. सो बघूया आता कुठे नेत आहेत ते. आणि उद्या मोस्टली ते म्हणतात की आपल्याला 10 वाजता वगैरे निघायचं आहे. सो आम्ही त्यांची कंपनी त्याची टूर करणार आहे. सो लेट्स सी. बाय द वे आत्ता जस्ट हलका पाऊस पडून गेला आहे आणि इथे जवळजवळ म्हणजे आहेत काही प्रमाणात फक्त फ्यूलवाल्या गाड्या आहेत. आता त्या डिझेल पण आहेत का मला आयडिया नाही आहे पण फ्यूलवाल्या काही प्रमाणात गाड्या आहेत. पण मोस्टली 90 to 95% गाड्या या इलेक्ट्रिकच आहेत इथे. त्यामुळे जराही आवाज येत नाही. फक्त कोणी हॉर्न वगैरे वाजवला तर आवाज येतो, अदरवाईज जराही आवाज नाही आहे. आणि हे अशा मोठमोठ्या बिल्डिंग तर खूपच आहेत इथे. आणि हे बघा इथे एक छान रेस्टॉरंट आहे जाताना पण आम्हाला दिसलेलं. हे बघा छान डिझाईन केली आहे, याला फुल छान चायनीज डिझाईन आहे आणि मस्त वाटते डे 1ला. आता आम्ही आंघोळ वगैरे केली, छान फ्रेश झालो. हे माझ्या मागे आय थिंक बुलेट किंवा मेट्रो किंवा असंच काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू आहे पण एकदम सायलेंट आहे. त्याचा काय फार आवाज वगैरे नाही आहे इकडे आणि कळून पण येत नाही आहे. आता यांची आणखीन एका कलिगने पण जॉईन केलं आहे आम्हाला. सो तिला थोडं बेटर इंग्लिश येतं आहे नशिबाने. सो ती बोलते आमच्याशी आणि तेच आता आम्ही पहिले सिम कार्ड बघायला चाललो आहे. ती म्हणाली की भेटेल आपल्याला. सो आता आम्ही सिम कार्ड बघायला चाललो आहे आणि मग त्याच्यानंतर जेवायला वगैरे जाऊ आणि उद्या बघूया. यांचं ऑफिस टूर वगैरे झाली की तिला विचारलं आहे मी की इलेक्ट्रॉनिक मार्केट कुठे आहे. म्हणजे मला माहिती आहे पण आता आम्ही जरा जास्त दुसऱ्या एका वेगळ्या साईडला आलो आहे. सो इकडे जवळपास काही आहे का. सो आम्ही ते पण व्हिजिट करू उद्याच्या दिवशी. No any meat, yeah. Just vegetables. Okay. You just eat vegetables, no any meat. Yeah. No, he don't eat any meat. He just only rice vegetables and egg. And egg. तिला मी आता सांगितलं की हा व्हेज खातो, अंड आणि व्हेज खातो. ती हैराण झाली कारण यांच्यासाठी कदाचित वेगळी गोष्ट असेल. फुल एकदम हसायला वगैरे लागली, हैराण झाली ती. हे बघा इथे वाटेत आम्हाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटींचं शोरूम लागलं. ही आय थिंक कुठली कंपनी आहे कळत नाही आहे. मे बी मल्टिपल ब्रँड्स इथे असतील विकायला कारण लोगो वेगवेगळे वाटत आहेत प्रत्येकाची. सो इथे होती. आत्ताच आम्ही विषय काढलेला इकडे आम्ही मोटरसायकल रेंट करू शकतो का. तर ती म्हणाली हो तुम्ही पहिले सिम विकत घ्या. सो तुम्ही इथे ॲप थ्रू रँडमली कुठेही ठेवलेले असतात त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. सो आता किती लेजिट आहे माहीत नाही मला बट असं ती म्हणाली आहे. सो बघूया आता आम्ही सिम परचेस केल्यावर पॉसिबल होईल का. हां कसेही कुठेही जातात ना. हे बघा इकडे कसंही कुठूनही चालवतात आणि इथे कॉप्सने पकडले यांना. सो आता कितीचं चलन घेणार माहीत नाही. आणि बाय द वे आता सिग्नल लोकांसाठी ओपन आहे चालायला पण टू व्हीलरवाले ऐकत नाही. टू व्हीलरवाले कसंही जातात आणि सर्व 4 व्हीलर शिस्तीत थांबतात. जेव्हा सिग्नल लागतं ना तर सगळे शिस्तीत थांबतात. फक्त टू व्हीलरवाले कसंही कुठेही जातात. हा वाटेत चालता चालता असा खूपच ह्यूज असा वॉलमार्टचा स्टोअर लागला आहे. त्याच्या बिल्डिंग दिसत होत्या त्यांच्या खालीच आहे. लोकल बरोबर फिरताना खूप छान वाटतं इकडे. पूर्ण इनसाइड चायना फिरतोय आम्ही.
छान वाटतंय. पण हा थोडासा श्रीमंत एरिया वाटतोय, सो त्यातून आम्ही आत्ता फिरतोय. जॅकफ्रूट इज फेमस और हियर राईट? Watermelon. It's now in season. And of course, and banana. ओके. इथे जॅकफ्रूट खूप दिसत आहेत आम्हाला, येताना पण दिसत होते. सगळीकडे सोलून त्यांच्या साला बाहेर ठेवलेल्या. स्मेल खूप खतरनाक येतो, पण खूप आहे आणि वेगळ्या प्रकारचं जॅकफ्रूट आहे थोडं आपल्यापेक्षा. ती मी विचारत होती तुम्हाला काय काय खायचं आहे. हे बघा इथे हे काहीतरी शॉप लागलं आहे, सगळं विचित्र विकायला होतं. काय कोंबडीचे पाय वगैरे होते, मॅरिनेट करून ठेवलेले त्यांनी. आपण तंदुरी वगैरे करतो तसं. हे बघा सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सी फूड आहेत आणि आम्हाला आता कोणत्या तरी मार्केटमध्ये घेऊन चालले आहेत. लोकल मार्केट आहे मोस्ट प्रोबॅबली, सो तिकडे चाललो आता आम्ही. ही तो आणि माझ्या मागे हा, याचं नाव व्हॉट्स युअर नेम? यू टो? I'm Frankie. Hello. फ्रँकी. Hello. याचं नाव फ्रँकी आहे. No, the simple. हा आपलं हे स्टॅच्यू काय नाव? Statue of Unity. स्टॅच्यू ऑफ युनिटी. तिला विचारलं मी इंडियामध्ये येऊन तुला काय काय बघायचं आहे. The street. Of course, Mongnan and Xinzheli. Okay. Yes. तिला आम्ही विचारलं ना की तुला काय येऊन इंडियात बघायचं आहे, तर ती म्हणते की मला जी फेमस रिव्हर आहे ती बघायची आहे. आम्ही विचारलं कोणती, कारण आता आपल्याकडे बऱ्याच रिव्हर आहे. मला डाऊट आला गंगा आरती बघायची असेल तिला, पण तेच तिला गंगा आरती बघायची आहे, सो ते तिला बघायचं होतं. दुसरं ती म्हणाली स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायचं आहे आणि मग दिल्ली मुंबई व्हिजिट करायचं आहे. सो तेच आता गप्पा चालू आहेत. बघा इथे कम्प्लीट लोकल मार्केट आहे, सगळं इथलं लोकल फूड खाण्यासाठी. अजून तरी विचित्र काही असे खतरनाक स्मेल आले नाही आहेत, कारण जनरली एशियन कंट्रीमध्ये हाच त्रास होतो की खतरनाक स्मेल येतो या सगळ्या मार्केटमधून फिरताना. अजून तरी आलं नाही आहे आणि इथे हवा वगैरे पण खूप सुटली आहे, त्यामुळे मे बी ते निघून जात असेल. पण आत्ता छान वाटतं फिरायला. हे बघा पेट शॉप आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मांजरी आहेत इथे. हे बघा तिचे डोळे बघा. आता फायनली आम्ही एका मोबाईल शॉपमध्ये आलो आहे आणि बघतोय आता इथे मिळतं आहे का, कारण यांच्यासाठी कॉमन नाही आहे वाटतं सिम कार्ड सारखं घेणं किंवा चेंज करणं वगैरे. सो बघूया आता इथे मिळतं आहे का आम्हाला. बघतायत लोकल असल्यामुळे खूप इझी झालं आहे आम्हाला, बरं पडतं. We have to 我知道，因为他们不能用，所以we have to use our ID to application. सिम कार्डच्या झोलझपाट्यानंतर फायनली आता त्यांनी त्यांचा एक सिम, म्हणजे आपल्याकडे जनरली 2 सिम असतात, सो एक एक्स्ट्रा सिम दिला त्यांनी आम्हाला. जेव्हा मी रिटर्न जाऊ तेव्हा त्यांना द्यायला सांगितलं त्यांनी. सो आम्ही ट्राय करू उद्या परवा की आम्हाला स्वतःचं सिम घेता येतं आहे का, कारण इकडे हे कदाचित लोकल मार्केट आहे, इकडे पॉसिबल नाही आहे. टुरिस्ट ठिकाणी मे बी भेटू शकतो, सो आम्ही ट्राय करतो. आणि बाय द वे इथे आम्ही आता ज्यूस प्यायला आलेलो, सो इथे फ्रेश ज्यूस मिळतात. आता पिऊ आणि मग थोड्या वेळाने वॉक वगैरे करून जेवू आणि मोस्ट प्रोबॅबली हॉटेलला निघून जाऊ. बघा फुल लोकल मार्केट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे विचित्र फूड आहे तिकडे अवेलेबल. हा बघा केवढा मोठा आला आहे आम्हाला. ॲक्च्युली ही लार्ज साईज आहे, त्यांनी स्मॉल सांगायला पाहिजे होतं. या जोची ही बाईक आहे, सो आता तन्मय राऊंड मारून येणार आहे तिच्यावर, जोच्या बाईकवर. आता या रेस्टॉरंटला आलो आहे आम्ही जेवायला आणि तिला क्लिअर सांगितलं आम्ही, मी पोर्क नाही खात आणि बीफ नाही खात, चिकन खातो. I eat chicken, seafood. Okay. Yeah. Okay. So मी तिला सांगितलं मी चिकन खाईन अँड ऑल्सो गोट, लॅम्ब. या लॅम्ब. सो आता आम्ही सांगितलं तिला, नाहीतर चुकीने काहीतरी यायचं आणि मग ते टाकावं लागायचं, बरोबर नाही वाटत. सो बघू आता, चाललं आहे त्यांचं मेन्यू डिस्कशन वगैरे आणि छान वाईब आहे या रेस्टॉरंटची. आणि इथे ते मध्ये जे आहे ना ते रोटेट होत राहतं
आणि लोक शेअर करून खातात. सो आता ते एक्सपिरियन्स करू आम्ही. हा सर्व कटलरी फाडत बसला आहे. सगळ्या कटलरी फाडतो आहे. आता त्या नवीन आहे की वॉश वगैरे करून असं ते रॅप करून ठेवतात माहीत नाही, पण सगळं नवीन असल्यासारखं तर दिसतं. माहीत नाही काय सीन असतो इथे. तेच बघा बघा कसं खात आहे. सो अशा प्रकारे खातात इकडे लोक. आत्ता मजा येणार आहे कारण इकडे फोक आहेत आणि याने सर्व बाऊल गरम पाण्याने धुवून काढले. आणि हा आमचाच माणूस आहे ज्याचं नाव जो ना फ्रँकी ना. सो अशा प्रकारे तो सगळं आता साफ करतोय. हे काहीतरी बॅम्बूचं आलं आहे आणि हे टोफू आहे. सो तन्मयला टोफू कदाचित माहीत नाही आहे, तो घाबरतोय. म्हटलं अरे व्हेज आहे, टेन्शन नको घेऊ. बघूया आता टेस्ट करून कसं लागतंय. सर्वच छान आहे. लकीली जे पण आलं आहे सर्व छान आहे. तन्मयला काय फारसं आवडलं नाही आहे. तो आता कॅमेरा आल्यामुळे छान आहे करतो आहे. पण नाही, ऑनेस्टली सर्व छान आहे, मस्त लागतं. आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही रूमला चाललो आहे. थोडा वेळ गप्पा मारू. इथे गप्पा चालू आहेत. आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये यांच्या फॅक्टरीज बघायला मिळतील जिकडे ते डिस्प्लेज वगैरे मॅन्युफॅक्चर होतात आणि त्याच्यानंतर आम्ही अजून बरंच काही एक्सप्लोअर करू उद्या. सो पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे मला खूप फायदा होतो. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय द वे हे हॉटेल होतं. व्हिडिओचा शेवट केलेला मी, पण म्हटलं याची लॉबी दाखवली नव्हती. सो या हॉटेलमध्ये आम्ही स्टेला आहे.